विश्वविख्यात कवी रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म कोलकातामध्ये 7 मे 1861 रोजी जोडासंको वाड्यात झाला. टागोरांचे घराणे जसे गर्भश्रीमंत तसेच कलाभिरुची संपन्न. रवींद्रनाथ टागोरांचे वडील देवेंद्रनाथ टागोर हे ऋषितुल्य व्यक्तिमत्व. ब्राह्मो समाजाच्या अध्वर्यूपैकी ते एक. जीवनाच्या विविध क्षेत्रातील प्रज्ञावंतांचे आणि प्रतिभावंतांचे त्यांच्याकडे येणं जाणं असायचं. काव्यशास्त्र विनोदाची निरंतर मैफल तेथे भरत असे. जोडासंको वाडा हे विद्या, कला, संगीत यांचे मुक्तपीठ होतं. अजाणत्या वयात रविबाबूंवर झालेले संस्कार आणि संवेदनक्षम वयापासून त्यांनी केलेली जीवनसाधना पुढे कलासाधनेत परिणत झाली. प्रगल्भ चिंतन करणारे प्रज्ञावंत आणि असामान्य प्रतिभा लाभलेले प्रतिभाशाली व्यक्तिमत्व अशी त्यांची प्रतिमा सर्वत्र पसरली. 19व्या शतकाचा उत्तरार्ध आणि 20व्या शतकाचा पूर्वार्ध डोळसपणे अनुभवलेले रवींद्रनाथ मनस्वी होते. परकीयांच्या राजवटीत आपल्या राष्ट्राची होणारी आत्मिक होरपळ ते पाहत होते. अवतीभोवतीची राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मंथन प्रक्रिया ते जवळून पाहत होते. या मानस प्रतिक्रियेतून त्यांचे व्यक्तिमत्व घडत होतं. रवींद्रनाथांचे समृद्ध व्यक्तिमत्व हे भारतीय प्रबोधन पर्वाचं अपत्य आहे. रवींद्रनाथ प्रत्यक्ष स्वातंत्र्य संग्रामात उतरले नाही, पण त्यांचा राष्ट्रवादी मनपिंड वेगळ्या प्रकारच्या मुशीतून घडलेला होता. या स्वप्नदृष्ट्या कवीने आधुनिक भारताच्या नवनिर्मितीचे अभिनव स्वप्न रेखाटले होते. पण ते केवळ स्वप्न नव्हतं. सर्जनशील आत्म्याच्या चैतन्यशील स्पंदनाची मिती त्याला लाभलेली होती. कृतिशीलतेची जोड होती. नवराष्ट्र निर्मितीच्या ध्यासातून शांतिनिकेतन, श्रीनिकेतन आणि विश्वभारती या त्रिविध माध्यमातून विधायक कार्याचा दृढ पाया रवींद्रनाथांनी घातला. या त्रिमितीयुक्त दर्शनातून रवींद्रनाथाचा आत्मा प्रकट होत गेला. 7 ऑगस्ट 1941 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. वाईट वाटतं ते या गोष्टीचे. भयशून्य चित्त, उन्नत माथा आणि प्रज्ञा प्रतिभेचे संगमतीर्थ असलेला भारत त्यांनी आराधना या कवितेतून रेखाटला होता. त्या प्रिय देशाचे स्वातंत्र्य याची देही याची डोळा त्यांना प्रत्यक्ष अनुभवता आले नाही. रवींद्रनाथ जन्माला येऊन 150 वर्षाहून अधिक काळ लोटला, पण त्यांच्या अम्लान वाग्विलासाने आणि दुर्दम्य कर्तृत्व शक्तीने भावमंत्रित झालेले भारतीय मन त्याच तन्मयतेने आणि ममत्वाने रवींद्र प्रतिमेकडे आणि रवींद्र प्रतिभेकडे पाहत आहे. कवी प्रतिभेला जरामरणाचे भय नाही असे म्हणतात ते यासाठी. महात्मा गांधींनी त्यांना गुरुदेव असे संबोधलं ते उगाच नव्हे. या मर्मदृष्टीने उच्चारलेल्या गौरवात्मक नामाभिधानातून रवींद्रनाथांच्या प्रतिमेच्या विभ्रमाचं इंद्रधनुष नेमकेपणाने टिपलं गेलं आहे असं वाटतं. सुट्या सुट्या विशेषणांनी रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू परिपूर्णतेने आकळता येत नाही. जे जे मानवी आहे ते ते मला मननीय वाटतं असं म्हणणाऱ्या रवींद्रनाथांनी यत्र विश्वम भवती एक नीडम हे विश्वभारतीचं बोधवाक्य केलं. साकल्याच्या प्रदेशाचा अभ्युदय कसा होईल याचा निधिध्यास रवींद्रनाथांनी सतत बाळगला. या राष्ट्राची विवेकशक्ती अक्षय स्वरूपात टिकावी आणि येथील मने गुलामगिरीच्या नादी लागू नयेत म्हणून त्यांची सारी धडपड होती. सध्या गोमंतभूमीत प्राथमिक शिक्षणाचे माध्यम कोणतं असावं हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. अशावेळी स्मरण होते रवींद्रनाथांच्या शिक्षणविषयक विचारांचे. शतकापूर्वी मांडलेल्या या विचारांची महत्ता आजही पटते. आजच्या संदर्भात ती अधोरेखित करावीशी वाटते.
वास्तविक पाहता बालकांचं शिक्षण मातृभाषेतून व्हायला हवं, हे विश्वात्मक सत्य आहे. मातृभाषेमुळे मुलांच्या चरित्राची आणि चारित्र्याची जडणघडण होते. तिच्यामुळे आत्म्याचा विकास होतो. जन्मजात ऊर्जेला नवचैतन्य प्राप्त होतं. मुलांच्या सर्जनात्मक उर्मी विकासक्षम होतात. व्यक्ती आणि समाज यामधील अतूट अनुबंध उलगडले जातात. मातेच्या दुग्धपानाने बालकांचे पोषण होते, तसेच मातृभाषेमुळे मुलांचं हित होतं. मनाची माती कोवळी असताना संस्कारांचे बीजारोपण सहजतेने होऊ शकते. संज्ञा आणि संकल्पना यांचे आकलन मातृभाषेतून जितक्या सहजतेने होते, तितक्या प्रमाणात ते परकी भाषेतून होऊ शकत नाही. लहान मुलांना संस्कृती म्हणजे काय हे कसं काय कळेल, अशी विधानं केली जातात. तेव्हा असं म्हणणाऱ्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. निर्माणाचा पाया बालवयापासून घालायचा असतो. या निर्मिती बीजाचा संस्कृतीरूपी महावृक्ष होतो. हे काय सांगायला हवं? लोककल्याणकारी शासनाचं प्रथम कर्तव्य असतं ते बालकांना मातृभाषेतून शिक्षण देण्याचं. याला दुसरा पर्याय असू शकत नाही. रवींद्रनाथांचे शिक्षणविषयक चिंतन तत्कालीन परिस्थितीला अनुलक्षून होतं, पण आजच्या परिस्थितीला ती लागू पडणार आहे. यावरून त्यांच्या विचारांचे शाश्वत मूल्य कळून येतं. रवींद्रनाथांच्या विचारांचं स्मरण आणि त्यांचे पालन हे खऱ्या अर्थाने रवींद्रनाथांचं स्मरण. आजवर आम्ही भारतीयांनी त्यांच्या प्रज्ञाप्रकाशात वाटचाल केलेली आहे. निसर्गाशी एकतान होऊन ती वृत्ती आत्मसात करणे हे खरं शिक्षण. हे भावसत्य रवींद्रनाथांना अभिप्रेत होतं. पु ल देशपांडे रवींद्रनाथांच्या शिक्षण प्रणालीच्या संदर्भात म्हणतात, ज्ञान, विज्ञान, कला, चिंतनशीलता आणि प्रत्यक्ष कार्यप्रवणता हे सारे मानवजातीच्या देहाचे अवयव आहेत आणि त्यातला कुठलाही अवयव गौण नाही. हे तत्त्व रवींद्रनाथांच्या जीवनात फार खोल रुजलं होतं. जीवन विकास प्रणालीची मर्मदृष्टी पुलंनी येथे अधोरेखित केली आहे. शिक्षण घेणे ही स्वाभाविक क्रिया, ती आनंदमय अनुभूती. सक्तीने पठण करायला लावणारं शिक्षण हे शिक्षण नव्हेच, हे आपल्याला कळायला हवं. रवींद्रनाथांनी एक मूलभूत प्रश्न उपस्थित केलेला आहे. जीवनाचा 1/3 भाग ज्या या शिक्षणाच्या पायी आम्ही खर्च केला, ते शिक्षण जर आमच्या जीवनाशी सारा जन्म फटकून वागणारे ठरलं आणि त्याबरोबरच दुसऱ्या प्रकारच्या शिक्षणाची प्राप्ती करून घेण्याचा आम्हाला अवसरही राहिला नाही, तर आमच्या जीवनाला अर्थपूर्णता यावी तरी कशाच्या बळावर? पालकांनी अंतर्मुख होऊन विचार करावा, असे हे उद्गार आहेत. मानसिक शक्तीचा ऱ्हास करणाऱ्या आनंदहीन शिक्षणाच्या तावडीतून बंगाली माणसाची सुटका कशी करावी, यासंबंधी रवींद्रनाथांच्या मनात एक प्रश्न उभा राहिलेला आहे. एक तर इंग्रजी भाषा आमच्या बाबतीत अतिशयच विजातीय भाषा आहे. शब्दरचनेच्या आणि पदरचनेच्या बाबतीत त्या भाषेचा आमच्या भाषेशी कोणताही मेळ नाही. त्याशिवाय त्या भाषेतील भावविन्यास आणि विषय प्रसंगही विदेशीच असतात. त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामाविषयी ते पुढे म्हणतात, विचार आणि कल्पना या 2 शक्ती मनुष्याला जगण्यासाठी अत्यावश्यक आहेत, यात संशय नाही. म्हणजे आपल्याला जर खरं माणसासारखं व्हायचं असेल तर जीवनातून या 2 गोष्टींना वगळून चालण्यासारखं नाही. लहानपणापासून या विचारशक्तीला आणि कल्पनाशक्तीला वाढीला लावण्याची व्यवस्था जर झाली नाही, तर पुढं प्रसंग आला म्हणजे त्या गोष्टी काही आपल्या हाताशी सापडणार नाहीत. हे तत्व फार पुरातन आहे. शिक्षण ही माणूस होण्याची निरंतर प्रक्रिया आहे, हे पटवून देताना रवींद्रनाथ म्हणतात, मुलाने पुढे मोठे होऊन
मनुष्य बनावं असं जर आपल्याला वाटत असेल तर त्याला मनुष्य बनविण्याच्या क्रियेला आपण लहान वयापासूनच आरंभ करायला पाहिजे. तसं जर झालं नाही तर तो जन्मभर मूलच राहील. मुलाचा मनुष्य काही व्हायचा नाही. लहानपणापासून केवळ मुलाच्या स्मरणशक्तीवरच सारा भर न देता त्याबरोबरच मुलाच्या विचारशक्तीला आणि कल्पनाशक्तीलाही स्वतंत्रपणे परिचालना मिळत राहील असा अवसर त्याला मिळायला पाहिजे. इंग्रजी भाषेतून शिक्षण घेताना निर्माण होणाऱ्या मर्यादांविषयी रवींद्रनाथ म्हणतात, इंग्रजी भाषेच्या भावसाम्राज्यात ज्यावेळी पुढे आपण प्रवेश करतो त्यावेळी मग त्या ठिकाणी आम्ही काही खऱ्या अंतरंगाने विहार करू शकत नाही. त्या भावना एक प्रकारे आम्हाला कळत जरी असल्या तरी त्यांना आम्ही आमच्या मर्मात काही ओढून घेऊ शकत नाही. स्वभाषा ही परिसराचं सांस्कृतिक संचित, जीवनादर्श आणि जीवनशैली यांच्याशी निगडीत असतं. परभाषेतील संज्ञा संकल्पना निराळ्या असतात. परभाषेतून शिक्षण घेण्याच्या मानसिकतेतून ज्या वास्तवाला तोंड द्यावं लागतं त्याविषयी रवींद्रनाथ भाष्य करतात. ज्या घरात आम्हाला मरेपर्यंत राहायचं आहे त्या घराचं उन्नत चित्र आमच्या पाठ्यपुस्तकात आम्हाला पाहायला मिळत नाही. ज्या समाजातच आम्हाला आमचा जन्म काढावा लागणार आहे त्या समाजाचा कोणताही उच्च आदर्श आम्ही प्राप्त करून घेतलेल्या कोणत्याही साहित्यात आम्हाला आढळून येत नाही. आमचे मातापिता, सुहृद बांधव, भाऊ बहिणीचे दर्शन ज्यात आम्हाला घडत नाही. आमचे आकाश आणि आमची धरणी, आमची निर्मल प्रभात आणि सुंदर संध्या, आमची डवरलेली शेते आणि आमच्या देशाची लक्ष्मी श्रोतस्विनी यांच्यामध्ये कोणतंही संगीत ज्यामध्ये ध्वनित होत नाही असे हे शिक्षण आहे. इंग्रजी ही आमच्या दैनंदिन कामकाजापुरती वापरायची भाषा आहे. ती आमच्या आत्माभिव्यक्तीची भाषा होऊ शकणार नाही. याकडे रवींद्रनाथांनी अंगुली निर्देश केला आहे. ऐहिक सुखाच्या प्रलोभनांकडे लक्ष देऊन स्वभाषेकडे दुर्लक्ष करण्याच्या मनोवृत्तीतून काय निर्माण होतं? रवींद्रनाथ म्हणतात, एकीकडे स्वातंत्र्याच्या उज्ज्वल आदर्शांचा तोंडाने प्रचार करणारा माणूसच दुसरीकडे अधीनतेच्या शेकडो हजारो तंतुपाशांनी स्वतःला आणि आपल्याबरोबर दुसऱ्यांनाही पावलोपावली बांधून घेऊन दुर्बल बनवीत असलेला आपल्याला दिसतो. सारांश रूपाने सांगायचं झाल्यास स्वभाषेचा अभिमान न बाळगल्यामुळे आपण आत्मप्रतिष्ठा आणि स्वाभिमान गमावून बसलो आहोत असे रवींद्रनाथांना प्रतिपादन करायचं आहे. अनेक परकी राजसत्ता येथे दृढमूल झाल्या. त्यांनी आपल्या भाषा येथील जनतेवर लादल्या कारण त्यांना कारकून हवे होते. आज स्वातंत्र्य आणि लोकशाही जीवनपद्धती नांदत असलेल्या आपल्या राष्ट्रामध्ये राज्यातून आम्हाला हवे आहे ते माणूस बनविणारे शिक्षण, ती क्षमता मातृभाषेतच असते. रवींद्रनाथ आपल्या अमोघ वाणीत सांगतात, जीवनाची योग्य परिणती व्हावी म्हणून आणि त्यात सरसता यावी म्हणून सजीव भावना आणि नवनवीन कल्पनांचा पुरवठा व्हायला पाहिजे. नेमक्या त्या वयात जर साहित्याच्या आकाशातून चांगला मनमुराद पाऊस पडला तर धन्य राजा पुण्य देश अशी परिस्थिती उत्पन्न होते. नवीनच उगवू लागलेले भावनेचे अंकुर ज्यावेळी अंधकारपूर्ण भूमातेच्या उदरातून बाहेर पडून विस्तीर्ण पृथ्वीवर आणि अनंत निळ्या आकाशाकडे मान वर करून पाहायला लागलेले असतात. प्रच्छन्न अशा या आपल्या जन्मकाळच्या अंतःपुराच्या
दारात उभे राहून ते बाहेरच्या संसाराशी पहिली ओळख करून घेत असतात. रवींद्रनाथासारखा तत्वचिंतक कवी केवळ स्वप्नभूमीत वावरणारा नव्हता. प्रज्ञावंताचे द्रष्टेपण त्यांच्याकडे होते. म्हणूनच निसंदिग्ध शब्दातून त्यांनी आपल्या देशातील मानसिक गुलामगिरी संबंधी मर्मस्पर्शी भाष्य केलं आहे. रवींद्रनाथांच्या प्रसन्नता, सौंदर्य आणि आनंद निर्माण करणाऱ्या शिक्षण प्रणालीविषयी खूप काही सांगण्यासारखं आहे. पण शिक्षण देणारे प्रभावी माध्यम मातृभाषाच असू शकते या अंतसूत्रासंबंधी सारांश रूपाने इथं विवेचन केलेलं आहे. आम्हा भारतीयांच्या आनंदपथावर एकला चलो रे असे सुक्त गात मनपूत आनंदाचे पाथे पुरवणारा रवींद्रनाथ टागोरासारखा थोर तपस्वी लाभला. याहून दुसरं भाग्य कोणतं असू शकेल?